पुण्यातील पद्मावती नगरमध्ये एका घरावर भिंत कोसळली आहे। मान्सूनपूर्व पावसाच्या वेळी घरावर भिंत कोसळली, यात मोठं नुकसान झालंय। पुण्यातल्या पद्मावती नगरमधली ही घटना, एका घरावर भिंत कोसळली। त्या दृश्यांमध्ये दिसतं ही संरक्षक भिंत एका खालच्या घरावर कोसळलेली आहे, ज्यात घराचं नुकसान झालं। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी लक्ष्मण जाधव आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, कुठली जीवितहानी यात झाला का किंवा कोणी जखमी झालाय का? सौरभ, मान्सूनपूर्व पावसाचा पुण्यामध्ये खरं तर जोरदार फटका जो आहे तो पुणेकरांना बसलेला आपल्याला दिसत आहे। पुण्यामध्ये काल खरं तर खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं, काहींच्या घरात पाणी घुसलेलं होतं। मात्र पद्मावती नगरमधून या परिसरामध्ये आपण आलेलो आहोत आणि जी तुम्ही माझ्यासमोर जी पाहताय ती मोठी सी बिल्डिंग आहे। या सी बिल्डिंगची जी संरक्षण भिंत आहे ती खरं तर काल पावसामुळे संरक्षण भिंत ही कोसळली आणि कोसळल्याच्या नंतर ह्या घरावरती ती खरं तर भिंत कोसळली आणि हे ज्या दगड जे आहेत त्या भिंतीचे सर्व दगड जे आहेत त्या घरामध्ये आले आहेत। कुठली जीवितहानी मात्र झालेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। कारण की ह्या घरावरतीच ही भिंत कोसळली आणि सर्व आपण बघतोय की मोठा राडारोडा असेल की मोठमोठी दगड जे आहे ते पूर्णपणे घरामध्ये आले, सर्व सामान अस्ताव्यस्त झाले। त्यामध्ये अनेक नुकसान खरं तर हे रहिवासी आहेत तर त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आपण पाहू शकतोय की कशा पद्धतीने पूर्ण त्यांचा जो संसार आहे तो पूर्ण उद्ध्वस्त झाल्यासारखं हे चित्र जे आहे ते आपण सध्या पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते हे दगड जे आहेत त्या भिंतीचे सर्व खाली आहेत। खरं तर रहिवासी जे आहे त्यांना नोटीस देण्यात आली। जी पुढची सी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये सुद्धा सांगण्यात आले की 3 फ्लोर जे आहे ते रिकामे करण्यात आले आहेत। रात्रीच साधारण 4 वाजताची ही घटना आहे आणि 4 वाजता पहाटेच्या 4 वाजता खरं तर हे भिंत कोसळली आणि याच्यावरती सर्व पूर्ण दगड जे आहेत ते पूर्ण या घरामध्ये आले आहेत। आणि समोरची जी तुम्ही बिल्डिंग पाहू शकताय की संरक्षण भिंतीच्या समोरची यावरती सुद्धा 4 जे फ्लोर आहे ते सुद्धा रिकामे करण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या वतीने त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि सर्व नागरिकांना दुसरीकडच्या ठिकाणी हलवण्यात आले। मात्र खूप धोकादायक होतं की कुठलीही जीवितहानी सुदैवाने खरं तर या ठिकाणी कुठली झालेली नाही। मात्र आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात जे नुकसान जे आहे ते या रहिवाशांचं झालं आहे सध्या। बरोबर, आणि या सगळ्या घटनेची भीषणता यावरून दिसते आणि संभाव्य धोका सुद्धा यावरून लक्षात येतोय। लक्ष्मण, धन्यवाद या माहितीबद्दल।